नमस्कार, मी अभिजित देशमुख जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत करतो। जिल्हा वार्ताच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरातील विविध समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला जातो। या समस्या प्रशासन लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्याचा देखील प्रयत्न केला जातो। आज आपण कल्याण पूर्वेमधील विविध समस्या जाणून घेणार आहोत। या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आज शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश शिंदे आहेत। निलेश शिंदे हे अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत। ते कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक होते, स्थायी समितीचे ते सदस्य देखील होते। गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी कल्याण पूर्वेतील नागरी समस्यांबाबत पाठपुरावा देखील केलेला आहे। एकंदरीतच नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत आपण आज त्यांच्याशी थेट चर्चा करणार आहोत। निलेश शिंदेजी नमस्कार। जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत आहे। एकंदरीतच कल्याण पूर्व हा कल्याण डोंबिवली महापालिकेचा एक भाग आहे। मात्र आपण जर पाहिलं तर जसा कल्याण पश्चिमचा जो विकास झाला किंवा डोंबिवलीचा विकास झाला, इव्हन कल्याण ग्रामीणमध्ये जे विकास कामं सुरू आहेत त्या मानाने कल्याण पूर्वला सापत्न वागणूक दिली जाते असा वारंवार आरोप केला जातो। काय वाटतं तुम्हाला? निश्चितच तुम्ही जर बघितलं कल्याण पूर्वेला जर तुम्ही जेव्हा पण लोकांना जे गटर पायवाटा असतील किंवा रस्ते असतील, पाणी असेल, या समस्येच्या निश्चितपणे सगळ्यांना वणवा हा दिसतोच आणि त्यामुळे आंदोलन या ठिकाणी होतात। तुम्ही जर बघितलं असेल कल्याण महानगरपालिका अस्तित्वात येण्यापूर्वी हे जे कल्याण पश्चिम आणि डोंबिवली या स्वतंत्र नगरपालिका होत्या आणि आमचा हा कल्याण पूर्वेचा हा भाग हा ग्रामपंचायतचा असल्यामुळे इथं सातत्याने त्यावेळेस चाळी निर्माण झाल्या आणि जेव्हा महानगरपालिका अस्तित्वात आली त्यानंतर इथं आरक्षण डीपी वगैरे टाकण्यात आली। त्यामुळे हा जो जर डेव्हलपमेंट करायचा आपल्याला तिथं विषय असेल तर ह्या सगळ्या अडीअडचणी आपल्याला निर्माण होतात तर त्या टप्प्याटप्प्याने त्या आपण सुधारण्याचा प्रयत्न करू प्रशासनाच्या माध्यमातून आणि खासदार साहेब सातत्याने या कल्याण पूर्वेकडे लक्ष देऊन आहेत। सरकारच्या माध्यमातून आपण चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्याचा आपण प्रयत्न करतोय। एकंदरीत आपण पाहिलं तर कल्याण पूर्वेमध्ये आजही नागरिक किंवा लोकप्रतिनिधी रस्ते, गटार, पायवाटा यासाठीच आंदोलनं करताना दिसतात। इकडेची पाणी समस्या देखील त्याच प्रमाणात तीव्र आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर कल्याण पश्चिम मध्ये लोकांना उद्यानं आहेत, मैदानं आहेत, डोंबिवलीमध्ये आहेत, तर इव्हन कल्याण ग्रामीण जे आत्ताच महापालिकेत जे समाविष्ट झाले 27 गावं त्या ठिकाणी देखील या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात। मात्र कल्याण पूर्वेतला जो नागरिक आहे तो आजही या मूलभूत सुविधांसाठी झगडतोय। लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही अनेक विकास कामांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून तुमचा पाठपुरावा सुरू आहे। काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला सांगितलं की ही जी जेव्हा नगरपालिका अस्तित्वात आली त्यावेळेस ही ग्रामपंचायत होती, त्यामुळेच इथं स्टेशनच्या जवळ असणारा एरिया असल्यामुळे इथं सगळ्या चाळी निर्माण झाल्या आणि जेव्हा महानगरपालिका इथं आली आणि जेव्हा डीपी टाकण्यात रिझर्वेशन टाकण्यात आलं त्यावेळेस ऑलरेडी त्या रिझर्वेशनच्या खाली सगळ्या चाळी होत्या। आता ते रिझर्वेशन डेव्हलप करायचे असेल तर त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर या सगळ्या गार्डन्स वगैरे ह्या करायला आपल्याला करता येतील। मला वाटतं या कल्याण पूर्वेमध्ये जे तुम्ही म्हणता रोडची जे समस्या आहेत, मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपण जेवढे पण इथले जे डीपी रोड आहे हे महानगरपालिकेकडे आपण त्यांना मागणी केली की कल्याण पूर्वेचे जेवढेही रस्ते असतील ते तुम्ही 6-6 मीटरने तुम्ही वाढवा, नव्याने डीपी शासनाकडे पाठवा आणि अस्तित्वात असलेले रस्ते वाइंड करून त्याचप्रमाणे आणि एक्स्ट्रा असे रोड जर टाकले तर निश्चितपणे या कल्याण पूर्वेच्या विकासाला गती येईल असं मला वाटतं। एकंदर आता तुम्ही बोललात की तुम्ही डीपी रस्ते रुंदीकरणासाठी प्रशासनाकडे तुमचा पाठपुरावा सुरू आहे। काही विकास कामं देखील कल्याण डोंबिवलीत म्हणजे कल्याण पूर्वेत आता सुरू करण्यात आलेत, केडीएमसी कडून म्हणा किंवा खासदार श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून म्हणा। आता याच्यामध्ये काही काही ब्रिज घेतलेत, म्हणजे तो विठ्ठलवाडीचा जो आता नव्याने जे पुलाचं काम सुरू होणार आहे ते तो विठ्ठलवाडीला सुरू होऊन थेट तो इथपर्यंत जातोय, पौर्णिमा टॉकीज पर्यंत। त्या पलीकडे सूचक नाक्यावरून पण एक म्हणजे ब्रिज एक प्रस्तावित आहे। एकंदरीत काय सांगाल या सर्व विकास कामांबद्दल? तुम्ही स्वतः पाठपुरावा करतात। बघा, डॉक्टर श्रीकांत शिंदे जेव्हापासून या मतदारसंघाचे लोकसभा म्हणजे खासदार झाले कल्याण लोकसभेचे, त्या दिवसापासून आम्हाला त्यांच्यामध्ये एक विजनरी नेता त्यामुळे त्या ठिकाणी दिसतो। त्यामुळे आम्ही देखील या कल्याण पूर्वेच्या ज्या आमच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या समोर मांडतो। आज आम्हाला कल्याण पूर्व आणि पश्चिमला जोडणारा असा एकच पत्री पूल, तेवढा एकमेव रस्ता होता। आज सातत्याने लोकांची मागणी होती की आपला जो मेन भाग आहे कल्याण पूर्वेचा त्या ठिकाणी कुठेही असा रस्ता त्या कल्याण पश्चिमेला जोडणारा नाही।
त्यामुळे खासदारांच्या माध्यमातून MMRD आणि सरकारच्या माध्यमातून आपण पौर्णिमा टॉकीज ते विठ्ठलवाडी स्टेशन हा उन्नत ब्रिज करण्याचा त्यावेळेस खासदारांच्या आम्ही मागे लागलो आणि खासदारांनी देखील या चांगला पाठपुरावा करून त्याला साधारण 643 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर केला. आज ते काम साधारण म्हणजे एक 30-40% तरी काम त्याचं पूर्ण झाले. काही काही अडथळे निर्माण होतात आहे, पण ते पण देखील कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि सगळे लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून आपण त्यांना आणि लोकांच्या सहकार्याने आपण तो ब्रिज पूर्ण करण्याच्या मार्गावर आहोत. एकंदरीत अजून एक विषय आहे की कल्याण पूर्व हा रेल्वे स्टेशनला कनेक्ट नसल्याचं देखील एकंदरीत दिसून येतं. त्याचा तरी कुठेतरी विकासावर परिणाम होतोय. या पार्श्वभूमीवर आपण एक यू टाईप रस्ता देखील प्रस्तावित केलेला आहे. ते काय कितपर्यंत काम आलंय त्याचं? बघा, येणाऱ्या काळामध्ये कल्याण पूर्वमध्ये यार्ड रिमॉडेलिंगच्या माध्यमातून रेल्वे प्रशासन मोठ्या प्रमाणात काम करते. असं बोलल्या जाते की ज्या रेल्वेज म्हणजे बाहेर जाणाऱ्या ज्या ट्रेन्स आहे ह्या कल्याण पूर्वेच्या साईडवरून त्या सुटतील. त्यामुळे ह्या इकडचं डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणावर कल्याण पूर्वेच्या बाजूने चालू आहे. त्याला लागूनच यू टाईप रोड आहे. समजा भविष्यामध्ये जर हा कसा जाणार आहे एकंदरीत? भविष्यात जर समजा आपण हा रस्ता म्हणजे हे जे ट्रेन जर इथे सुटणार असेल तर भविष्यात अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, डोंबिवली आणि परिसर म्हणजे जेवढे पण जे आजूबाजूचे शहर आहेत तिथून सगळे लोक कल्याण या ठिकाणी येतील. त्यावेळेस हा यू टाईप रस्ता हा मुख्य रस्ता त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे हा वाइंडिंग होणं गरजेचं आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपण सातत्याने या रस्त्याची वाइंडिंग करावी या दृष्टिकोनातून आपण काम करतोय आणि त्यामुळे ह्या शहराला अतिशय महत्त्वाचा रस्ता म्हणजे हा यू टाईप रोड आहे. त्याच्यामध्ये साधारण मागे जेव्हा सर्वे झाला त्यावेळेस साधारण 1100 लोक बाधित होणार होते. त्यात 550 रेसिडेन्शियल आणि 500-550 मला वाटतं कमर्शियल असे दुकानं त्यात बाधित होणार होते. पण जेव्हा आपण विकास करत असताना कुठल्याही नागरिकांना किंवा कुठल्याही यांना विस्थापित न करता त्यांना प्रस्थापित करून कुठेतरी त्यांचं पुनर्वसन करून आपण डेव्हलपमेंट करायला पाहिजे असं सगळ्या लोकप्रतिनिधींचं मत आहे. त्यामुळे एक 5-7 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी MMRDच्या माध्यमातून मीटिंग जेव्हा या संदर्भात झाली त्यावेळेस ह्या लोकांच्या पुनर्वसनासंदर्भात देखील तिथं चर्चा झाली. त्यांचं कसं पुनर्वसन करावं या दृष्टिकोनातून देखील त्या MMRD मध्ये तिथं चर्चा झाली आणि मला वाटतं 74 कोटीचा निधी त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये त्याचा टेंडर देखील पास होईल आणि त्या कामाला सुरुवात होईल. पण हे करत असताना जे पुनर्वसनाचं जे धोरण आहे किंवा ज्या पुनर्वसनाचे जे क्रायटेरिया ज्यांना MMRDच्या माध्यमातून किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून कसं करता येईल ते आम्ही त्याच्यामध्ये स्वतः लोकप्रतिनिधी सगळे खासदार आमदार जे पण असतील किंवा नगरसेवक असतील आम्ही जातीने लक्ष घालून त्या लोकांचं कुठेही नुकसान होणार नाही हे आम्ही प्रामुख्याने पाहू. एकंदरीत हा कसा असेल रस्ता यू टाईप रस्ता? हा यू टाईप रस्ता हा तिसगाव नाक्यापासून तर सिद्धार्थनगर कोळशेवाडी गणपती मंदिर ते काटेमने नाका. म्हणजे हा रस्ता जर झाला तर असं वाटतं तुम्हाला की कल्याण पूर्वेला जे वाहतूक कोंडी आता सध्या भेडसावते ते कल्याण पूर्वेत तुम्ही जर स्टेशनला उतरलात तर ती मोकळा रस्ता तुम्हाला सहसा मिळतच नाही, म्हणजे हा रस्ता झाल्यानंतर ती समस्या सुटेल? निश्चितपणे हा रस्ता मुख्य रस्ता कल्याण पूर्वेचा सर्वात मुख्य रस्ता आणि त्याला जोडून सगळे बाकीचे रस्ते आहेत. पुणा लिंक रोड असेल, आज पुणा लिंक रोडवर प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक होते. आम्ही हा जो उन्नत रस्ता पौर्णिमा टॉकीज ते विठ्ठलवाडी करणार आहोत त्याचं एक्सटेन्शन विठ्ठलवाडी ते सूचक नाका असं करण्याचं देखील आमचं एक प्रयोजन आहे. खासदार साहेब स्वतः MMRDच्या याच्या माध्यमातून आपण त्या दुसरा पूल असेल हा दुसरा पूल आहे जे विठ्ठलवाडी स्टेशन पासून सूचक पर्यंत ज्याच्यामुळे जे आज कल्याण पूर्वेमध्ये याला पुणा लिंक रोडला जे ट्रॅफिक होते निश्चितपणे ती कमी करण्यास मदत होईल. याला एक पर्यायी रस्ता आहे 100 फूट रोड जो मलंग रोडवर आपण गेलो, पण अनेक वर्षांपासून आपण पाहतोय तर काही अडथळे मधल्या याच्यावर होतात. तर का तो रस्ता अजूनपर्यंत अपूर्ण आणि तो कधीपर्यंत पूर्ण होईल? 100 फूट रस्त्याचे फक्त एका ठिकाणी अडचण निर्माण झालेली जिथं जागा मालकांनी तो कोर्टात गेलेला आहे. त्याचं पुनर्वसनाचं आयुक्त आणि त्यांच्या लेवलला म्हणजे महापालिका स्तरावर त्याचं काम चालू आहे. मला वाटतं 2-4-5 महिन्यामध्ये त्यांचा देखील
त्याचं त्या शेतकऱ्यांचं देखील समाधान होऊन तो रस्ता पुन्हा म्हणजे चालू होईल असंच आम्हाला अपेक्षा आहे. रेल्वेचे हे झाले जे मुख्य रस्ते होते ते. तर कल्याण पूर्वेतील जे अंतर्गत रस्ते आहेत, तुम्ही काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्तांची भेट घेतली होती, ते सिटी इंजिनियर पण होते. तर त्या रस्त्यांची दुरावस्था तुम्ही स्वतः पोटतिडकीने त्या ठिकाणी मांडली होती. मात्र आताही आता जवळपास आठवड्याभराचा कालावधी उलटून गेला, नवरात्री सुरू आहे, तरी अजून खड्ड्यांची कामं मात्र आहे तशीच आहेत. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे एकंदरीत प्रशासन तर उदासीन आहेच, काम करण्यावर निष्क्रिय आहे, पण त्याला कुठेतरी लोकप्रतिनिधींची उदासीनता पण जबाबदार आहे. कारण ते खड्डेच नव्हे तर अनेक समस्या अशा आहेत जे जैसे ते तसंच आहेत. कसं आहे की लोकप्रतिनिधी भले कुठल्याही का पक्षाचे असे ना, सर्वजण पोटतिडकीने प्रशासनाकडे मागणी करत असतात. आज कल्याण पूर्वेमध्ये जे सर्वात आता ज्वलंत विषय म्हणजे रस्त्यावरचे खड्डे आणि पाणी समस्या आहेत. त्या संदर्भामध्ये अनेक लोकांनी तिथं आंदोलनं केली, आम्ही देखील तिथं आंदोलन केले. आम्ही कमिशनरशी देखील बोलणं केलं आणि एक 8 दिवसाचा अल्टिमेटम त्यांना दिला होता. पण शेवटी कसं आहे की निसर्गाच्या पुढे काही करता येत नाही. त्यामुळे सातत्याने ज्या आम्ही मिटिंग केल्यानंतर सातत्याने पाऊस पडत होता. पण 1-2 दिवसापासून आता पाऊस उजेडला. काल परवाच्या दिवशी कमिशनरशी माझी बैठक झाली, बोलणी झाली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जसा पाऊस उजेडला तर त्यानंतर आपण पूर्णचे पूर्ण रस्ते त्यांचं जे डागडुजी करायचे ते करून घेऊ. मला वाटतं आम्ही खासदार साहेब आणि MMRDच्या माध्यमातून जे खासदार साहेबांचं जे संकल्पना आहे की या शहरामध्ये कुठलाच रस्ता कुठेच असा म्हणजे ही परिस्थिती भविष्यात उद्भवू नये म्हणून आम्ही या कल्याणपूर्वेचे अंतर्गत रस्ते देखील सिमेंट कॉन्क्रीट करायचं ठरवले. येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये देखील आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करू आणि कल्याणपूर्वेचे जेवढेही रस्ते असतील, जे छोटे मोठे जे रस्ते असतील ते सर्व सिमेंट कॉन्क्रीट करण्याचा आमचा प्रयास आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे स्वतः या बाबतीत एकदम गांभीर्याने विचार करतात आहे. त्यामुळे आम्ही MMRDच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण हे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गेल्या काही महिन्यांपासून रस्ते झाले आणि गटारांची पण व्यवस्था झाली, पण जी लोकसंख्या वाढते त्या प्रमाणात कल्याण पूर्वेत पाणी पुरवठा होत नाहीये. वारंवार आंदोलनं केली जातात, पाण्याचं नियोजन नसल्याचा आरोप देखील केला जातोय. तर त्याबाबत काय पाठपुरावा सुरू आहे सध्या? कारण नागरिक अक्षरशः त्रस्त आहेत. म्हणजे कल्याण पूर्वेत पाणी समस्येबाबत नागरिकांनी अनेकदा आंदोलनं केलेली तुम्ही पण पाहिले. तुम्ही पण स्वतः आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. तर तुमच्या धरणाचं काय प्रोव्हिजन होतं? म्हणजे तो पाठपुरावा सुरू आहे. बघा, जेव्हा 2010ला आम्ही महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून गेलो त्यावेळेस कल्याण पूर्वेची पाण्याची समस्या अतिशय बिकट होती. म्हणजे आम्हाला साधारण 43 MLT पाणी त्यावेळेस उपलब्ध व्हायचं आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल तर सगळीकडे पाण्याचा सतत आंदोलन व्हायची. आणि त्यावेळेस आम्ही सर्व पक्षीय लोकांनी त्यावेळेस आंदोलन केले आणि त्याच्या माध्यमातून आपल्या कल्याण पूर्वेला साधारण 63 MLTचा पाण्याचा पुरवठा त्यावेळेस झाला. आणि म्हणजे 2013-14 पासून तर आत्तापर्यंत जो हे पाणी पुरवठा व्हायला पाहिजे होता त्या दृष्टिकोनातून होत होता. पण आता गेले 3-4 वर्षापासून जर तुम्ही बघितलं असेल तर झपाट्याने कल्याण पूर्वेमध्ये देखील मोठमोठे संकुल उभे राहतात. आणि त्याच्या माध्यमातून काय होतंय की आज जर लोकसंख्या वाढली तर त्या पाणी पुरवठा कमी होतोय. तर आम्ही मागे ह्या शासनाचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची स्वतः आम्ही सगळ्या नगरसेवकांनी भेट घेतली होती. त्याच्यामध्ये त्यांना प्रामुख्याने आम्ही सांगितलं की नुसतंच कल्याण पूर्व नाही, या कल्याण डोंबिवली शहराला स्वतंत्र असं धरण असलं पाहिजे. कारण आज नुसतंच कल्याण पूर्वमध्ये गृहसंकुलं होतात असं नाही, कल्याण पश्चिममध्ये देखील होतात ते, डोंबिवलीत होतात ते, आणि ग्रामीण जो आपला नवीन पलावा रुणवाल हे असे मोठमोठे संकुल, रेंजन्सी हे असे जे मोठे मोठे संकुल होतात ते. त्यामुळे पाण्याचा तुटवडा निश्चितपणे होणार आहे. तर ह्या कल्याण डोंबिवली महापालिकेला आपल्याला आज आपण साधारण 420 MLTचा पाण्याचा आपण मला वाटतं आपण उचलतो आणि त्यामुळे आपल्याला खूपसा असा तुटवडा या ठिकाणी आपल्याला दिसतो. पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जर एवढे जर गृहसंकुल जर आपण बघितले तर मला वाटतं 600-650 MLTचं पाणी आपल्याला लागणार आहे. तर त्यासाठी आपल्याला स्वतंत्र आपलं असं धरण आपलं असलं पाहिजे असंच या ठिकाणी मला वाटतं. आणि आम्ही त्या हिशोबाने माननीय
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी स्वतः चर्चा करून मग ते आमदार विश्वनाथ भोईर असेल, राजेश मोरे असतील, आम्ही सातत्याने यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी स्वतंत्र धरण असावं या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत. धरणासाठी जो प्रोसेस आहे, ती प्रक्रिया आहे, त्याला किमान काही वर्ष तरी लागतील. मात्र याच दरम्यान आपण जर पाहिलं तर कल्याण पूर्वेतला बहुतांश भाग हा बहुतांश भागांमध्ये चाळी आहे, म्हणजे अगदी सर्वसामान्य माणसं राहतात. पाणी कोटा वाढवण्यासंदर्भात काही मागणी केली आहे का? पाणी कोटा संदर्भात देखील आम्ही मागणी केली आहे कल्याण पूर्वे जसं, पण जोपर्यंत हे ज्या सगळ्या महापालिका आहेत त्यांना प्रत्येक धरणाचा कोटा दिला जातो, त्यामुळे आपल्याला देखील असा कोटा दिलेला आहे. महापालिकेच्या माध्यमातून देखील राज्य शासनाकडे कोटा वाढवण्यासंदर्भामध्ये अनेक अशा त्यांनी पत्र पाठवलेले आहेत. स्वतः कमिशनर त्यावेळेस इंदुराणी जाखड मॅडम होत्या आणि आत्ताचे कमिशनर अभिनव गोयल हे देखील या संदर्भात सातत्याने पाठवतात. कारण जल जीवन मिशनच्या अंतर्गत अनेक ठिकाणी आपल्या अमृतच्या माध्यमातून आपल्या सगळ्या टाक्या सगळीकडे उभ्या राहिल्या, पण शेवटी जेव्हा जर कोटा जर वाढला नाही तर त्या टाक्यांमध्ये पाणी देखील येणार नाही. त्यामुळे त्यांचे देखील प्रयत्न सातत्याने चालू आहे. लोकप्रतिनिधी, आमदार असेल, सर्व नगरसेवक असतील, सातत्याने आम्ही माननीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब यांच्या मागे आहोत. ते देखील याच्यामध्ये सकारात्मक आहे. निश्चितपणे त्याचा आपल्याला कोटा वाढून मिळेल असंच आम्हाला वाटतं. कल्याण पूर्वमध्ये हे झाले रस्ते वगैरे, जे मूलभूत सुविधांवरच आजपर्यंत कल्याण पूर्व झगडत आलं. मात्र अनेक असे मोठे मोठे खेळाडू कल्याण पूर्वमध्ये होऊन गेलेत. कल्याण पूर्वमध्ये आपण जर पाहिलं तर कुठेही असं मोठं उद्यान नाही आहे किंवा खेळाडूंना खेळण्यासाठी कुठलं असं मोठं मैदान नाही आहे. त्यांना जर प्रॅक्टिस करायची असेल किंवा खेळायचं असेल तर एक तर कल्याण पश्चिम किंवा मग डोंबिवली असं ते प्रवास करावा लागतो. तर ह्यासाठी कधी पाठपुरावा झालाय का कल्याण पूर्वेत? आम्ही अनेक वर्षांपासून ऐकतोय की 100 फुटी रोडवर एखादं क्रीडा संकुल होईल, पण ते प्रत्यक्षात तसं काही दिसतच नाही अजून. 100 फुटीला एक साधारण 15 ते 20 एकरचं आरक्षण त्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये क्रीडा संकुल आहे, हॉस्पिटल आहे आणि गार्डन असं मोठं आरक्षण त्या ठिकाणी आहे. मला वाटतं जे क्रीडा संकुलचं जे आरक्षण आहे त्यामध्ये 60 ते 60% ॲक्विजिशन झालेलं आहे आणि सातत्याने महापालिका प्रयत्न करते की ह्या जे शेतकरी आहे त्यांना कॉम्पन्सेशन देऊन TDR किंवा त्या TDRच्या स्वरूपामध्ये त्यांना कॉम्पन्सेशन देऊन त्यांना हे करते, त्यांना आपल्याकडे बोलवण्याचा प्रयत्न करते. पण कुठेतरी अडथळा निर्माण होत आहे. शेतकरी थोडेसे कसा आहे तो बाजारभाव आणि TDRचा रेटमुळे थोडेसे अडचणी निर्माण होतात आहे, पण त्याच्यामध्ये निश्चितपणे तोडगा महानगरपालिका काढेल. आम्ही मागे देखील खासदार साहेबांनी दिलीप वेंसरकर हे स्वतः इथं आपल्या इथं हे अकॅडमी काढण्यासाठी इच्छुक होते, पण तो जो रिझर्वेशनचा जो पोर्शन होता तो आपल्या हातात आल्या म्हणजे हँडओव्हर झाल्या नसल्यामुळे आपण ते करू शकलो नाही. पण येणाऱ्या काळामध्ये आपण भविष्यात ह्याबाबत निश्चितपणे तिथं एक चांगलं असं क्रीडा संकुल उभं करण्याचा सगळ्यांचा आमचा प्रयत्न आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे होईलच तो, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. काय वाटतं म्हणजे कधीपर्यंत या सुविधा मिळतील? ॲक्विजिशन झाल्यानंतर मला वाटतं राज्य शासनाने याच्या संदर्भामध्ये काही निधी म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमाने महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला काही निधी आला, म्हणजे वाडे भिंत आला, थोडासा हॉस्पिटलचा निधी आला, तिथे थोडे प्रमाणात कामं चालू आहेत. पण जोपर्यंत ती 100% जागा आपल्या ॲक्विजिशन होत नाही तोपर्यंत आपण एखादा जर मोठं असा गृह आपलं क्रीडा संकुल जर आपल्याला उभं करायचं असेल तर 100% आपल्याला जागा ॲक्वायर करावी लागणार आहे. मला वाटतं काही बिल्डर्सला महापालिकेने कमिशनरांनी सांगितलं होतं की तुम्ही त्या जागा ॲक्वायर करा आणि त्या हँडओव्हर करा. काही प्रमाणात काही लोकांनी तसं करायचं चालू देखील केलं आहे. मला वाटतं एक 5-6 महिन्यामध्ये मला वाटतं हा खूपसा विषय मार्गी लागेल असा मला एक विश्वास आहे आणि येणाऱ्या एक 1-2 वर्षामध्ये तिथं चांगलं असं क्रीडा संकुल उभं करू ह्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे मिळून तिथं प्रयत्न करू. एकंदरीत आरोग्य सेवेबाबत जर आता म्हणायचं ठरलं तर कल्याण पूर्वकरांना आरोग्य, समजा सर्वसामान्य माणूस असेल त्याला जर रुग्णालयात जायचं असेल तर त्याला थेट रुक्मिणी हॉस्पिटल गाठावं लागतं.
कल्याण पूर्वेत एक रुग्णालय आहे, पण त्यामध्ये देखील प्राथमिक उपचार आणि इतर सुविधा सोडून अजून असं काही सुविधा नाही आहेत. कल्याण पूर्वेत कधी होईल आरोग्य केंद्राची सुविधा? ते 100 फुटीला देखील असाच एक मोठं हॉस्पिटलचं आरक्षण त्या ठिकाणी आहे. तिथं पण तीच अडचण आहे की जोपर्यंत लँड ॲक्वायर होत नाही तोपर्यंत एखादा प्रोजेक्ट करणं थोडंसं मुश्किल होतंय. पण तुम्हाला सांगितलं जसं एक वर्षभराच्या आत जेवढे मॅक्सिमम प्रयत्न आपल्या महापालिका किंवा लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून किंवा आम्ही सगळे लोक मिळून जर केला तर एक वर्षभराच्या आत देखील हॉस्पिटलचं देखील काम त्या ठिकाणी होईल. पण एक तुम्हाला सांगतो, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून शक्तिधाम या ठिकाणी तिथे एक प्रसूतीगृह चांगल्या प्रमाणे रन होत आहे. मला वाटतं एक तिथं महिन्याला एक 60-70 महिलांचं बाळ म्हणजे तिथं पेशंट्स येतात. त्यामुळे ती एक सुविधा तिथं चांगल्या पद्धतीने झालेली आहे. पण एक जनरल जे मेडिकल तुम्ही म्हणतात ना, सगळ्यांना रुक्मिणीबाईला जायला लागतं, तर मला वाटतं असं एखादं हॉस्पिटल अजून आम्हाला करायचं आहे. जसं मारळला जसं उल्हासनगर महानगरपालिकेने केलेलं आहे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, त्याच स्वरूपाचं त्याच धर्तीवर आम्हाला देखील कल्याण पूर्वेला इथं एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल करण्याचा आमचा प्रयत्न आहे. एकंदरीतच आता आपण आरोग्य विषयावर देखील चर्चा केली. मात्र अजून एक मुद्दा आहे, तर कल्याण पूर्वेतला माणूस जर घरातून बाहेर पडला तर प्रत्येक चौकात त्याला दिसते ती अस्वच्छता. आता कोट्यवधी खर्च करून प्रायव्हेट म्हणजे सुमितला पण आणलं, सुमित कंपनी हे काम करते, मात्र आजही पूर्वेतील अस्वच्छता आपल्याला जागोजागी दिसूनच येते. काय सांगाल? गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही कल्याण पूर्वे तुम्ही सगळे पत्रकार लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही स्वच्छता अभियानात सहभागी होतात, तुम्ही स्वतः हातात झाडू घेता. हो. मात्र तो 7-8 दिवसाचा कालावधी उलटला की प्रशासन पुन्हा आहे तिथेच असतो, तो कचरा आहे तिथेच आहे. आज नवीन जी आता प्रायव्हेट कंपनीला जे ठेका दिलेला आहे सुमित अँड कंपनी, आज त्याच्या माध्यमातून म्हणजे पूर्वी जेवढा कचरा होत होता आज त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा झालेली आहे. काही काही ठिकाणी आहे, पण आता स्थानिक नगरसेवक असतील किंवा तिथले स्थानिक नागरिक असतील ते देखील कंटिन्युअसली वॉर्ड ऑफिसर यांच्या माध्यमातून ते स्वच्छता करण्याचा प्रयत्न, वॉर्ड ऑफिसरला सांगून तिथं ते सुमितला सांगून असे चालू आहे प्रयत्न. मला वाटतं पूर्वीपेक्षाही आत्ता परिस्थिती सुधारली असं मला वाटतंय, पण ही अजून सुधारली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. कचरा, रस्ता या सगळ्या विषयांमध्ये प्रशासन कुठेतरी संत गतीने काम करते. फक्त कल्याण पूर्वेपुरतं बोललं तर इतर भागांपेक्षा कुठेतरी कल्याण पूर्वेत प्रशासन संत गतीने काम करते असं वाटतं का तुम्हाला? 100% असंच वाटतं. लोकप्रतिनिधी अंकुश ठेवायला कुठे कमी पडतायत का? हा, निश्चितपणे असंच म्हणावं लागेल. कारण जर तुम्ही आता बघितलं तर शहरामध्ये या कचरा बहुतेक ठिकाणी आहेत. त्यामुळे तुम्ही असं म्हटलं तरी कचरा नव्हे, रस्त्यावरचे खड्डे म्हणा किंवा पाणी समस्या म्हणा, वारंवार आंदोलनं केली जातात, पाठपुरावा सुरूच असतो, मात्र कुठेतरी प्रशासन संत गतीने काम करते. कल्याण पूर्वेला बघितल्यानंतर तर असंच वाटतं की सातत्याने म्हणजे एवढे आंदोलन करून देखील हे लोक म्हणजे प्रशासन या ठिकाणी कल्याण पूर्वेकडे दुर्लक्ष करतं. अनेक लोकप्रतिनिधी सातत्याने तिथे आंदोलनं करतात, पण त्याच्यामध्ये रिझल्ट येत नाही. त्यामुळे एक प्रकारचे नैराश्य कल्याण पूर्वेच्या जनतेमध्ये निश्चितपणे आहे. प्रशासनाच्या बाबतीत म्हणजे ते म्हणतात की कामच करते. तर आम्हाला अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये कल्याण पूर्व जसं डोंबिवली पश्चिम किंवा कल्याण पश्चिम या ठिकाणी ज्या पद्धतीने काम होत आहे त्या पद्धतीने आमच्या कल्याण पूर्वेला देखील काम व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी करावं असे त्यांना विनंती करतो. ही जी एकंदरीत विकास कामं सुरू आहेत, आता तुमच्याकडे कल्याण पूर्वेतले जे नागरिक आहेत ते तरुण, सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा म्हणून निलेश शिंदेकडे पाहिलं जातंय. निलेश शिंदे, तुम्ही याआधी देखील विधानसभा निवडणुकीला सामोरे गेला होता. त्यावेळेला तुमचं स्लोगन होतं आमचा गर्व कल्याण पूर्व. काय विजन होतं त्यावेळेला? बघा, हे तुम्ही म्हणतात एक कल्याण पूर्वेकडे जी सापत्निक वागणूक या ठिकाणी होते तीच आमच्या सगळ्यांच्या नजरेत आहे. आणि त्यामुळे आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो की कल्याण पूर्वेमध्ये आपण काय काय डेव्हलपमेंट करू शकतो, ज्याच्यामुळे आज आमचा साईनगर हा परिसर आहे. सातत्याने तिथं पावसाळा आला का तो सगळा संबंध परिसर जलमय होऊन जायचा. आता ते दूर करण्यासाठी आम्ही साहेबांच्या मागे, खासदार साहेबांच्या मागे लागून राज्य शासनाच्या माध्यमातून एक 25 कोटीचा निधी आणला. भविष्यामध्ये त्या ठिकाणी चांगला ब्रिज होईल.
त्याच पद्धतीने लोकग्रामच्या आमचा ब्रिज असेल, लोकग्रामचा ब्रिज अनेक वर्षापासून तिथं प्रॉब्लेम क्रिएट व्हायचे. आता तिथं ब्रिजचं देखील काम मला वाटतं 2-1 महिन्यामध्ये तो ओपनिंग होऊन जाईल. कल्याण पूर्व पश्चिमचा हा जो पौर्णिमा टॉकीजचा हा ब्रिज होतोय कल्याण विठ्ठलवाडीपर्यंत. विठ्ठलवाडीपासून सूचक नाक्याचा आपण प्रोव्हिजन केलेली, सूचक पासून तर नेवाळीपर्यंत हे कॉन्क्रीट करण्याचं काम भविष्यात होणार आहे. यू टाईप रोड 74 कोटीचा यू टाईपचा रोड त्या ठिकाणी काम चालू आहे. जेवढे पण कल्याण पूर्वेचे जे रस्ते आहेत ते 6-6 मीटरने वाढून ते सिमेंट कॉन्क्रीट करण्याचं काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. येणाऱ्या काळामध्ये जे आपली जी समस्या आहेत ही कल्याण पूर्वेमध्ये जे रोड आहेत त्याच्या सातत्याने पावसाळ्यामध्ये खड्डे असतात ते भविष्यात जाणवणार नाही. असे सगळे विविध असे विषय आम्ही या ठिकाणी घेतोय. कल्याण पूर्वेमध्ये क्रीडा संकुल नाही किंवा गार्डन्स नाही, ते देखील आपण त्या माध्यमातून म्हणजे महानगरपालिका आणि राज्य शासनाच्या माध्यमातून कसा विकास करता येईल त्यासाठी आम्ही सगळं प्रयत्न करतोय. बघा, आम्ही ज्यावेळेस मी निवडणूक विधानसभा लढवायचं ठरवलं होतं त्यावेळेस तोच विजन होता की आपण कल्याण पूर्वेचा आपण एक विकास आपल्या माध्यमातून व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय. त्यावेळेस ठीक आहे, त्यावेळेस मी सक्सेसफुल होऊ शकलो नाही, पण तरी आम्ही थांबलो नाही. आम्ही खासदारांच्या माध्यमातून बहुतेकशे कामं मार्गी लावले. आज म्हणजे विजनरी असणारा खासदार आम्हाला लाभलेला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या सातत्याने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही या कल्याण पूर्वेचा विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तर यालाच अनुसरून तुमच्या राजकीय वाटचालीवर एक प्रश्न आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीसाठी तुम्ही इच्छुक होतात, अनेक बैठका देखील झाल्यात, जवळपास ही तुमची जागा जवळपास निश्चित होती, मात्र ऐन वेळेला ही जागा पुन्हा भाजपच्या वाट्याला गेली. काय वाटलं तुम्हाला त्यावेळी? बघा, युतीमध्ये आम्ही होतो सगळे, बीजेपी शिवसेना आम्ही सगळे युतीमध्ये असल्यामुळे प्रत्येकाला अपेक्षा असते, आम्ही प्रत्येक नगरसेवकाला अपेक्षा असते की आपण आमदार व्हावं, शहरासाठी काही ना काही करावं, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. साहेबांशी काही बोलणं झालं होतं त्यावेळेस साहेबांशी बोलणं झालं. साहेबांनी देखील आम्हाला सांगितलं होतं की तू तयारी कर आणि ठीक आहे ना. त्याच्यामध्ये युतीमध्ये सीट बीजेपीला गेली, त्यामुळे साहेबांनी मला सांगितलं, निलेश, युतीमध्ये आपल्याला सीट गेल्यामुळे आपल्याला थांबावं लागेल. साहेबांनी जे आदेश दिला त्या पद्धतीने आम्ही थांबलो आणि पुन्हा संधी मिळाली तर निश्चितपणे जर संधी त्यांनी जर दिली, पक्षांनी संधी दिली तर कल्याण पूर्वेला आम्ही सेवा करण्यासाठी तत्पर आहेच. काय वाटतं तुम्हाला? फार वर्षापासून तुम्ही कल्याण पूर्वेत राहतात, आता राजकारणी व्यतिरिक्त तुमचा स्वतःचा व्यवसाय पण आहे, एवढ्या सगळ्या विकास कामं तुम्ही सांगितली, तर कल्याण पूर्व बदलतंय? येणाऱ्या 5 वर्षामध्ये 100% मी तुम्हाला सांगतो, हे जे कामं जर झाली ते कल्याण पूर्वेला वेगळी दिशा मिळेल. जे कल्याण पश्चिमेला ज्या पद्धतीने झपाट्याने वस्ती वाढली किंवा काही झालं, तर आज पूर्वेला देखील त्याच पद्धतीने जर डेव्हलपमेंट आली तर निश्चितपणे कल्याण पूर्व देखील सुधारेल असंच या ठिकाणी आम्हाला वाटतं. चांगले खासदार आम्हाला या ठिकाणी मिळालेले, त्यामुळे ते विजन त्यांचं विजन असल्यामुळे आम्ही कल्याण पूर्वेला जे आम्हाला अपेक्षित आहे आम्ही त्यांच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्याचा आमचा काय प्रयास आहे. नागरिक म्हणून काय अपेक्षा असणार आहेत तुमच्या? काय विजन असणार आहे? काय व्हावं असं तुम्हाला वाटतं? आम्ही लोकप्रतिनिधी नागरिक म्हणून जर विचार केला तर आम्हाला चांगले रस्ते हवे, पाणी असेल, ड्रेनेज असेल, कचरा असेल, चांगले उद्यान असतील, चांगले ग्राउंड असतील. जे सर्वसामान्य लोकांची जी अपेक्षा आहे ती सगळी अपेक्षा आमची देखील आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहे म्हणून आम्ही काय वेगळे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही या समस्यांबाबत कसं पाहता? कल्याण पूर्व बदलेल? 100% बदलेल. मला अशी अपेक्षा आहे 5 वर्षामध्ये, येणाऱ्या काळामध्ये जी आत्ता कल्याण पूर्वेकडे आपण बघतोय, ह्या ज्या गोष्टी सांगितल्या, म्हणजे जे डेव्हलपमेंट आपण सांगितलेले, भविष्यात हे झालं तर निश्चितपणे या कल्याण पूर्वेमध्ये चांगला असा विकास त्या ठिकाणी दिसेल. पाणीच्या संदर्भातला जो विषय असेल तो जोपर्यंत डॅम किंवा कोटा वाढत नाही तोपर्यंत थोडीशी अडचण असेल, पण बाकी तुमच्या हॉस्पिटल असतील, गार्डन असतील, जिथं ॲक्वायर म्हणजे जे 100% ॲक्वायर होतील त्या ठिकाणी गार्डन आणि जे हॉस्पिटल असतील निश्चितपणे आपण करू असंच या ठिकाणी मला वाटतं. नागरिकांचे जे प्रश्न आहेत किंवा जे तळमळ त्यांच्या मनामध्ये कल्याण पूर्वेमध्ये आहे
ह्या कल्याणपूर्वच्या सर्व लोकप्रतिनिधींमध्ये तीच तळमळ आहे की आमचा कल्याणपूर्व देखील चांगला व्हावं आणि त्यांना देखील आपल्या कल्याणपूर्वबद्दल गर्व असावा, असे सगळ्यांची अपेक्षा त्यांची आहे, तशीच आमची देखील आहे. एकंदरीतच आपण आता बोललो ते निलेश शिंदे यांच्याकडून आपण आता खासदारांच्या माध्यमातून जी विकास कामं कल्याण पूर्वेत सुरू आहेत त्याबद्दल एकंदरीत त्यांनी ही माहिती दिली आहे. पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये कल्याण पूर्वेचा चेहरा हा निश्चितच बदलेल असा ठाम विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला. त्याचप्रमाणे त्यांचा त्या दृष्टीने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा देखील सुरू आहे. त्यामुळे एकंदरीतच ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली याबाबत जिल्हा वार्ताला तुम्ही कमेंट करा. जिल्हा वार्ताच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.